मुंबई महानगर प्रदेशामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी सक्तीचा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयावरून मीरा भाईंदरमध्ये गुणरत्न सदावर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते आमने सामने आले। मीरा भाईंदरमध्ये गुणरत्न सदावर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते आमने सामने आले। हे पिऊन सुटलेले टार्गेट आहेत, यांची अवकात नाही कष्टकऱ्यांच्या विरुद्ध लढण्याची। हे 4 जण आहेत, इकडे बघा किती जण आहेत, ते 4 जण आहेत। अशा पिदाड्यांना मी घाबरत नाही आणि ही जर राज ठाकरेची पिदाड्यांची शक्ती असेल तर राज ठाकरेची वैचारिक दिवाळखोरी झालेली। मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी सक्तीचा निर्णय घेण्यात आला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी हा निर्णय घेतलाय। या निर्णयाला गुणरत्न सदावर्तेंनी विरोध केलाय, तर मनसेनं या निर्णयाचं स्वागत केलंय। याच मुद्द्यावरनं सदावर्तेंनी मीरा भाईंदरमध्ये जाऊन भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची भेट घेतली। नरेंद्र मेहतांची भेट घेऊन सदावर्ते बाहेर आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर शाब्दिक वार करण्यात आले। सदावर्तेंनी राज ठाकरेंवरही शेरेबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंदाबाद अशा घोषणा दिल्या। नरेंद्र भाई मोदी जिंदाबाद, नरेंद्र भाई मोदी जिंदाबाद, नरेंद्र भाई मोदी जिंदाबाद। राज ठाकरे वैचारिक दिवाळखोर झालेला आहे, म्हणून अशा पिदाड्याला पुढे करताय। नरेंद्र भाई मोदी जिंदाबाद, नरेंद्र भाई मोदी जिंदाबाद, नरेंद्र भाई मोदी जिंदाबाद, नरेंद्र भाई मोदी जिंदाबाद। सदावर्तेंनी मराठी सक्तीला विरोध केल्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी जोरदार निशाणा साधला। सदावर्ते हा खोटा माणूस आहे। सदावर्ते हे सगळं करतो, त्याला पोलीस प्रोटेक्शन हवंय, संरक्षण हवंय आणि संरक्षणासाठी तो विविध मुद्द्यांना हात घालतो। आणि मला भीती आहे, मनसेकडनं भीती आहे, मला शिवसेनेकडनं भीती आहे, मला शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडनं भीती आहे। असं सरकार समोर एक वातावरण तयार करतो आणि ते पोलीस प्रोटेक्शन त्याला मिळतं। खरं तर त्याचा हिसाब घेतला पाहिजे की याला एवढं पोलीस प्रोटेक्शन का दिलं गेले। सदावर्तेच्या बाबतीत एक दिवस येईल की सदावर्तेच्या बाबतीत महाराष्ट्र सैनिक योग्य तो निर्णय घेईलच। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही सदावर्तेंवर निशाणा साधला। एसटी बँक ताब्यात न गेल्यामुळे सदावर्ते फ्रस्ट्रेट झालेत असं सरनाईक म्हणाले। त्यांच्या बँकेचं अध्यक्षपद त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांकडे होतं, परंतु 16 तारखेला जी बँकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाचे सर्व उमेदवार जे होते ते निवडून आले आणि बँक त्यांच्या ताब्यात न गेली, म्हणून त्यांनी ह्या मराठीचा जो मुद्दा आम्ही प्रामुख्याने घेतलेला त्याला विरोध करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे। फालतूगिरी करणारी जी काही लोक असतात त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं मी माझं कर्तव्य असं आहे असं समजत। मराठी सक्तीच्या विरोधात 1 मे पासून सदावर्ते आंदोलन करणार आहेत। रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा संप घडवून आणणार असं देखील सदावर्तेंनी म्हटलंय। यावर संप केल्यास योग्य प्रत्युत्तर देणार असा इशारा मनसेनं दिलाय। मी जे रिक्षा चालकांचे, मराठी रिक्षा चालकांचे जे व्हिडिओज बघतो, त्यांचं म्हणणं आहे आम्ही 8 पर्यंत रिक्षा चालवायचो, आम्ही 12 पर्यंत चालू, पण आम्ही नागरिकांना त्रास होऊन देणार नाही। ह्याच्यासाठी खरं तर हॅट्स ऑफ त्यांचे। हे जे व्हिडिओज बघतोय मी, मला खरंच आनंद होतोय की आपले मराठी लोक पण त्या प्रकारे उतरत आहेत। त्याच्यामुळे ह्या आंदोलनाचा काही फरक पडणार नाहीये। फक्त मी एक सांगतो, आंदोलन संप करून करा तुम्ही। जर आमच्या लोकांच्या अंगावर आलात तुम्ही तर रस्त्यावर मारणार। तुम्ही संप करा, तुम्ही रिक्षा चालवू नका, तुम्ही काय वाटेल ते करा, मराठी भाषा शिकायला घ्या पाहिजे या संपामध्ये। पण तुम्ही जे रिक्षा चालवतायत, जे मराठी लोक रिक्षा चालवतायत त्यांच्या अंगावर आला तर रस्त्यावर मारणार।